नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतात। कारण मित्रांनो आपल्या जानकीला आता सुमित्रा आईने खूप असा ऐश्वर्याचं ऐकून त्रास देण्याचा प्रयत्न केला असतो। कारण आता ऐश्वर्या ज्या बाईला म्हणजे ज्या लताबाईला या घरामध्ये घेऊन आली होती, तर ती लताबाई आता अगदी जानकीसाठी एक आई ठरणार आहे। कारण मित्रांनो ऐश्वर्या जे काही करते, परंतु आपली जानकी तिचे सगळे काही प्लॅन अगदी उद्ध्वस्त करत असते। आणि आता म्हणजे ही लताबाई, या लताबाईला जेव्हापासून ती या घरामध्ये घेऊन आली, परंतु आता लताबाई समोर एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे। कारण जानकी ही दुसरी तिसरी कोणी नसून ही तर आता लताबाईची पोरगी आहे, की ज्या पोरीला तिने अनाथ आश्रमामध्ये कोणत्या हक्काने टाकून दिले होते, नक्की असं काय कारस्थान घडलं होतं म्हणून तिने मधुहूंच्या आश्रमात जानकीला सोडले होते। आता मित्रांनो जानकीला तिची आई तर मिळणार आहे, आणि हे तर केवळ आणि केवळ ऐश्वर्यामुळे होते। कारण आपली सुमित्रा आई सुद्धा आता जानकीला माफ करणार असते, आणि आपली लताबाई सुद्धा मोठ्या मनाने आपल्या जानकीला जवळ घेणार असते। तेव्हा मित्रांनो आता यापुढच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, आणि तुमचा आवडता जो काही घरोघरीचा जो टेस्ट आहे तो लवकरच बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत राहा। बेल आयकॉनवर मात्र क्लिक करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे अपडेट्स पाहायला मिळतील। तर मित्रांनो जाणून घेऊयात तर आजच्या ह्या ट्विस्टमध्ये काय होतं। सगळ्यांना आता एक आतुरता लागलेली असते, आपल्या जानकीची सर्वांना आता काळजी वाटत असते। सगळ्यांना जानकीला जो काही घरामध्ये त्रास होतोय, आज मात्र सुमित्रा आईने चक्क जानकीच्या कानामागे सुद्धा ऐश्वर्याचं ऐकून दिले असते, परंतु ह्या सुमित्रा आईला आता कसा लवकर पश्चाताप होतो, आणि लताबाईला सुद्धा आपण आपल्या मुलीला किती त्रास दिला, परंतु खरंच ज्या मुलीला आपण अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं, तर तीच मुलगी आज आपल्या या घरामध्ये किती हक्काने राहते, सर्वांचं किती मन जपते, आणि आपल्या सासूला एका आईप्रमाणे जपते। सासूने इतका गैरसमज करून सुद्धा आपली जानकीचे संस्कार खरंच किती चांगले आहेत। जेव्हा आता लताबाईवर हे सत्य येते, तर लताबाईला आता एक खूप मोठा सत्याचा उलगडा होतो। तेव्हा मित्रांनो आता हे बघा, लवकरच मालिकेमध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट येत आहे। कारण मित्रांनो आता जानकीचे सगळे प्लॅन मात्र ऐश्वर्याने ओळखून जानकीला सर्वांच्या समोर अगदी खोटं ठरवलेलं असतं, परंतु आता ऋषिकेश जानकीची साथ द्यायला तयार होतो। आता ऋषिकेश आता मुद्दाम जानकी बरोबर आणि ह्या म्हणजे लताबाईसाठी तो मुद्दाम लताबाईच्या पुढे पुढे करत असतो। कारण आता जानकी बरोबर तो भांडायचं नाटक सर्वांच्या समोर करतो। आता सारंग मात्र एक शब्द जास्त बोलतो, तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्याला चांगलीच चपराक देतो। तेव्हा आता ऋषिकेशला मारायचं नाही, माझ्या नवऱ्यावर कधीही हात उचलायचा नाही असे जेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, तेव्हा मात्र जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू तुझं तोंड बंद कर, कोणत्या हक्काने तू हे सर्व सांगते, आणि काय असं तुझा हक्क आहे। तर आता ऋषिकेश मुद्दाम जानकीवर चिडतो, जानकीला म्हणतो की जानकी अगं जाप तर तुला विचारायला हवा, कारण जेव्हापासून माझी पार्वती आई या घरामध्ये आली तेव्हापासून तू तिच्यावर संशय घेते, आणि तिला या घरातून तू बाहेर काढण्यासाठी काय काय प्रयत्न करते, ती इतके पुरावे देऊन सुद्धा तुझा तिच्यावर विश्वास नाही, त्यामुळे तू जे काही करते ना ते चुकीचे करते, जाप तर तुला विचारायला हवा। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का, आणि जानकी म्हणते की हो, तुम्हाला जर तुमच्या आईचा इतकाच अगदी पार्वती आई असल्याचा इतका सत्य तुम्हाला वाटते, ते खरं वाटतं, परंतु एक बघा, एक असा ठोस पुरावा तुमच्याकडे काय आहे की जो तुमच्या पार्वती आईबद्दल आहे, आणि जर ती तुमची खरंच पार्वती आई असेल तर तुम्ही त्याचा पुरावा नक्की देताल। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशचं अगोदरच ठरलेले असते। अगोदर ठरलेल्याप्रमाणे आता ऋषिकेश म्हणतो की बरं जानकी ठीक आहे, आता इतके पुरावे देऊन सुद्धा तुझं मन समाधान झाले नाही, तर मात्र आता एक असा ठोस पुरावा आम्ही तुम्हाला देतो। तो पुरावा म्हणजे आता डीएनए टेस्ट। तेव्हा आता डीएनए टेस्ट म्हटल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसतो, कारण आता लताबाईची आणि ऋषिकेशची डीएनए टेस्ट होणार असून आता यामध्ये ऋषिकेश तर तिचा मुलगा नाही, आणि आता हे जर सत्य सर्वांच्या समोर आले तर ऐश्वर्या आणि सारंग
खूप घाबरतात. लताबाईला सुद्धा खूप टेन्शन येते, कारण डीएनएचे रिपोर्ट आता आपल्या बाजूने नाही येऊ शकत. यामध्ये आता ऋषिकेश आणि माझे डीएनए जी काही आहे तर ती वेगवेगळी असेल, परंतु आता काय करायचे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, डीएनए टेस्ट तर होऊन द्या, आणि डीएनए टेस्ट तर झाली, जर त्यांचं मॅच होत नसेल तर मात्र आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे मी जे काही आता पुरावे आहे, डीएनए टेस्टचा जो काही रिपोर्ट आहे तर तो नक्की बदलवेल. आणि आता ते तर माझ्या बाया हातका खेळ आहे. आतापर्यंत इतके पुरावे मी गोळा केले, परंतु आता मात्र मी नक्की डीएनएचा रिपोर्ट सुद्धा बदलेल. तुम्ही काही लताबाई काळजी करू नका, अगदी निश्चिंत राहा. तेव्हा मात्र आता लवकरच जानकी तयार झालेली असते, परंतु आता बऱ्याच दिवसातून आपली जानकी त्रासात आहे. खूप मोठं संकट आता तिच्यावर आलेले आहे, म्हणून कायम या संकटातून मार्ग दाखवण्यासाठी आपली जी काही जुगतीन आई आहे तर ती जानकीच्या दारी आलेली असते. जानकी आणि सुमित्रा तिला आत बोलवतात. तेव्हा आता जुगतीन प्रत्येक वेळेस या संकटातून मार्ग कसा दाखवायचा याचा एक मंत्र ती आपल्या जानकीला देऊन जात असते, आणि तोच संकेतानुसार आपली जानकी कायम आता वावरत असते. तेव्हा मित्रांनो, जुगतीन आई येते. जुगतीन आई म्हणते की अगं, तुझ्यावर तर खूप मोठं एक संकट आलेलं आहे, आणि या संकटाची चाहूल मला भेटताच मी घाई येथे आले. आणि हे बघ, आता ते संकट काय असेल, कारण ते संकटावर मात करायला तुला मी एक खंबीर असा आशीर्वाद देत आहे. देवीच्या मनात जे काही आहे तर ते होईल. पोरी, तू घाबरू नकोस, देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. परंतु हे बघ, जरी या घरामध्ये तुला त्रास देण्यासाठी तुझी सासू वरून तुझ्या अगदी उऱ्यावर बसायला ती आली असेल, परंतु हे बघ, तीच तुझी माय आहे. मात्र आता लगेच जुगतीन आई म्हणते की हे बघ पोरी, तुला जे संकट वाटतं ना ते संकट नाही, अगं तो तर तुझा आशीर्वाद आहे, आणि तुला आता एक तुझी माय माऊली भेटणार आहे. म्हणजे तुला लहानपणी जी काही अगदी टाकून गेलेली, तेव्हा मात्र आता खरंच जानकीला तिची लताबाई ही आई भेटणार असते. आणि तेव्हा मात्र आता जानकीकडे जो काही लहानपणचा फोटो असतो तर तो फोटो मात्र आता जानकी जवळ असतो. आणि आता काय होते का, जेव्हा आता लताबाई बाहेर येत असते, परंतु आता खूप असं वादळ वारं सुटलेलं असतं, कारण देवी आईच्या आशीर्वादाने आता ह्या सत्याचा उलगडा होणार असतो. म्हणून आता त्या वाऱ्याने जो काही जानकी जवळ असणारा लहानपणचा फोटो आहे तर तो फोटो मात्र मधुवंनी जानकीला दिलेला असतो, आणि तो फोटो उडून मात्र आता ह्या जानकीच्या पायाशी न येता तो आता लताबाईच्या पायाशी जातो. कारण आता देवीचा आशीर्वाद आपल्या जानकीच्या पाठीशी तर मित्रांनो असतो, कारण आपली जानकी कायम सत्यवादी असते. सत्याने चालत असल्यानंतर तिला प्रत्येक संकटातून एक असं मार्ग मिळत असतो, आणि देवीचा आशीर्वाद सुद्धा तिच्या पाठीशी असतो. परंतु आपल्या सुमित्रा आईचा जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्यासाठी मात्र जानकी कायम प्रयत्न करत असते. तेव्हा आता ह्या लताबाईच्या हातामध्ये तो फोटो लागतो. तो फोटो लागल्यानंतर मात्र आता लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते, डोळ्यातून घळघळ असे अश्रू वाहायला सुरुवात होतात. ह्या मुलीला मी लहानपणी मधुहूनच्या अनाथ आश्रमामध्ये ठेवून आले होते, म्हणजे ती मुलगी माझी जानकी या घरामध्ये आहे, आणि या घरामधून सून म्हणून ती राहते, आणि मीच तिला त्रास देते. हे बघून मात्र लताबाईला खूप रडू येते. तिला खूप मोठा धक्का बसतो, खूप पश्चाताप होत असतो. आपण आपल्या लेकीलाच किती त्रास दिला, त्या ऐश्वर्याचं ऐकून आपण आपल्या लेकीला किती दुखावलं, कारण ही मुलगी खरंच एक संस्कारी आहे, आणि आपण तिच्याशी कसं वागलो. आणि जर आता जानकीला कळले की आपण तिची आई आहोत तर मात्र काय होईल, ती आपल्याबद्दल काय विचार करेल, तिला किती वाईट वाटेल, आणि आपली लाज सुद्धा वाटेल, कारण आपण खोटं बनून तिला या घरामध्ये त्रास द्यायला आलो होतो. आता लताबाईला खूप पश्चाताप होत असतो, ती खूप रडत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लताबाईचे हे सत्य ऐकते, कारण आता ही दुसरी तिसरी कोणी नसून आपण आता ऋषिकेशची आई बनून हिला घरामध्ये घेऊन आलोस, परंतु ही तर जानकीची आई निघाली. आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. मात्र आता डीएनएचे जे काही रिपोर्ट येणार असतात तर ते सुद्धा वेगळे येणार असतात, परंतु आता त्यामध्ये जानकीचा जो काही रक्तगट आहे आणि लताबाईचा जो काही रक्तगट आहे तो सेम टू सेम एक असणार आहे, आणि त्यामध्ये आता एकतर खऱ्या सत्याचा उलगडा आता होणार असतो.
देवीने जो काही आशीर्वाद जोगतिनीच्या तोंडाने दिलेला असतो त्या आशीर्वादाने जानकी मात्र आता पुढचं पाऊल उचलून आता लताबाईच्या अगदी जवळ येणार आहे आणि लताबाई आता आपल्या जानकीला कसं सत्य सांगते आणि सुमित्राचा जो काही गैरसमज झालेला आहे तो कसा मिटवते हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, खरंच आता आपली जानकी अगदी तिला एक आई सुद्धा मिळणार आहे, एका आईचं प्रेम तिला मिळणार आहे। तेव्हा मात्र खरंच आता खूप मोठा सत्याचा उलगडा होऊन आता एक अशी ऐश्वर्याच्या विरुद्ध कलाटणी देणारी आता एक घटना मालिकेमध्ये घडणार आहे। म्हणजे DNA रिपोर्ट तर येणार आहेच, परंतु जोगतिनीच्या आशीर्वादाने आता ह्या आशीर्वाद बंगल्यामध्ये खूप मोठा एक चमत्कार होणार आहे। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होते, कसे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।